करणारे करुणा सागर तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना अभिवादन. चैत्यभूमीचे निर्माते, बौद्धचर्याचे जनक, संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भैय्या आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून, संस्थेच्या प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि अध्यक्ष आणि ट्रस्टी डॉक्टर भीमराव आंबेडकर, संस्थेचे सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याला अभिवादन करून, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने गेल्या 60 वर्षापासून वर्षाभाचा निमित्त हे प्रवचन मालिका आयोजित केली जाते. या प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आणि मुंबई प्रदेशचे संस्कार उपाध्यक्ष विलासजी ढोबळे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष विलासजी वानखडे, सरचिटणीस दयानंदजी बडेकर, सचिव सुनीलजी बनसोडे, सचिव महादेवजी गायकवाड, समता सैनिक दलाचे कार्यालयीन प्रमुख दिलीप आचार्यजी, त्याप्रमाणे महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रशांत गडकरी, त्याप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या निर्मलाताई गवळी, स्वातीताई गायकवाड, A.K. जाधव, समता सैनिक दलाचे रवींद्र इंगळे, सिद्धार्थ हेरे, सर्व बौद्धाचार्य, सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, माझ्या माता भगिनी, बालबालिका या सर्वांना सविनय जय भीम. आजचा माझा दुसरा विषय आहे आणि हे दुसरा विषय म्हणजे भगवान बुद्धाचा विशुद्धी मार्ग. अत्यंत महत्वाचा विषय आहे. सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर इसवी सन पूर्व 528 वैशाखी पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्ती होती आणि ते बुद्ध होता. बुद्ध झाल्यानंतर हे ज्ञान कोणाला द्यावं, हे लोकांना रुचेल का, लोकांना झेपेल का, अशा द्विधा मनस्थितीत असताना त्यांच्या समोर ब्रह्म सहमपती हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो, मी संपूर्ण जगभर दौंडी पिटलेले आहे. हे जगात बुद्धाचा जन्म झाला, तुम्हाला हे ज्ञान लोकांना द्यावंच लागेल. आणि तो ब्रह्म संपत्ती भगवान बुद्धाला वंदन करून निघून गेला. भगवान बुद्ध विचार करतात, हे कोणाला ज्ञान द्यावं. ज्यांनी त्यांना प्रवर्जा दिली ते भारद्वाज यांचं निधन झालं होतं. ज्यांनी ध्यान मार्गाच्या 7 पायऱ्या शिकवल्या त्या अलार कालम यांचंही निधन झालं होतं. ध्यान मार्गाची 8वी पायरी शिकवली ते उद्धवराम पुत्र यांचंही निधन झालं होतं. आणि चैत्र पौर्णिमेला सुजाताची खीर खाल्ल्यानंतर सिद्धार्थ गौतमाचे 5 मित्र कौंडिन्य, वप्पा, महानाम, बतीय आणि अश्वजित हे सिद्धार्थ गौतम भ्रष्ट झाला म्हणून त्याला सोडून गेले होते. बुद्ध झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने 7 आठवडे त्या बुद्धगायच्या परिसरामध्ये एक आठवडा एका ठिकाणी बसून मिळालेल्या ज्ञानाचं चिंतन मनन केलं, उजळणी केली, रिव्हिजन केलं. आणि 8व्या आठवड्यात त्यांना आठवण झाली की आपल्या मित्राला आपण हे ज्ञान द्यावं. भगवान बुद्धाला आता हजारो मैल त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती, दिव्य स्रोत प्राप्त झालेली होती.
दिव्य प्रज्ञा प्राप्त झालेले होते. त्याने 2 मिनिटं डोळे झाकले आणि बघतात तर हे 5 परिवर्तक ऋषीपतन या वनामध्ये सारनाथ मध्ये जाऊन बसलेले आहेत. 8व्या आठवड्यात भगवान बुद्ध चालत 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 त्या ऋषीपतन या स्थळी पोहोचले. त्यातल्या एकाने पाहिलं, म्हणतात तो सिद्धार्थ गौतम भ्रष्ट आलेला आहे, आपण त्याचं स्वागत करायचं नाही. परंतु आता सिद्धार्थ गौतम साधा परिवर्तक नव्हता, तर ते सम्यक बुद्ध झाले होते, ते अरहत झालेले होते, त्यांनी निर्वाणाची प्राप्ती केलेली होती. जसे भगवान बुद्ध जवळ येतात तसा एक एक जण उठतो, एक भिक्षा पात्र घेतो, दुसरा त्यांना पाय धुवायला पाणी देतो, तिसरा त्यांना आसन देतो, चौथा त्यांना फलहार देतो. असे 5 लोक भगवान बुद्धाच्या समोर बसलेले आहेत. सर्व कुशलक्षेम विचारल्यानंतर आणि तिथून आल्यानंतर आपला प्रवास कसा झाला म्हणून त्यांची चर्चा चालू झाली. ते म्हणतात, मी आता निर्वाणाची प्राप्ती केलेली आहे, मी तथागत अरहंत सम्यक बुद्ध झालेला आहे. भगवान बुद्ध चालताना त्यांच्या पाठीमागे एक चक्र राहायचं. भगवान बुद्धाच्या पोटाच्या मागे ते चक्र आहे, पिवळे चक्र आहे, त्याला बुद्ध रस्व वलय असं म्हणतात. भगवान बुद्धाने, तुम्ही गेल्यानंतर माझा प्रवास कसा झाला, मी बुद्ध झालो, सम्यक बुद्ध झालो, निर्वाणाची प्राप्ती केली, अरहंत झालो, अशा विविध चर्चा झाल्यानंतर त्या 5 लोकांनी भगवान बुद्धाला विनंती केली की आपण आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचं आम्हाला मार्गदर्शन करावा, आम्हाला उपदेश करावा. आणि तो उपदेश इसवी पूर्व 528 सारनाथ या भूमीवरती भगवान बुद्धाने दिला. धम्माचा सार सांगितला, तेव्हापासून त्या भूमीला सारनाथ असं नाव देण्यात आलं. त्या दिवशी आषाढी पौर्णिमा होती. भगवान बुद्ध हे जगातले पहिले गुरु, कारण 18 पुराण, शास्त्र, 4 वेद हे इसवी सनाच्या 200 वर्षानंतर लिहिले गेलेले आहेत. भगवान बुद्धाच्या काळात एकही देवाचं देऊळ नव्हतं. जगात पहिल्या शतकामध्ये पहिली भगवान बुद्धाची मूर्ती राजा कनिष्काच्या काळात तयार झाली आणि ती मूर्ती एका इमारतीमध्ये बसवली आणि तेव्हापासून त्या इमारतीला नाव बुद्धविहार असं देण्यात आलं. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात बुद्धविहाराची निर्मिती झाली. आणि मग भगवान बुद्धाला ते विचारतात की आपल्याला जे मिळाले ज्ञान, ते ज्ञान काय आहे मला सांगा. भगवान बुद्ध म्हणतात, माझा जो धम्म आहे, या धम्माचा देवाची, स्वर्गाची, आत्म्याची, पुनर्जन्माची, कर्मकांडाची कसल्याही प्रकारचा संबंध नाही. ईश्वर, आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म इत्यादी भावना, इत्यादी कल्पना ह्या सगळ्या मी नाकारलेल्या आहेत. माझा जो धम्म आहे तो इथल्या माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काळ आहे, त्या काळामध्ये त्या माणसाने कसं राहावं, कसं वागावं, धम्माचं पालन कसं करावं, अशा तऱ्हेचा माझा धम्म आहे. माझ्या धम्मात देव नसल्यामुळे आरती नाही, प्रार्थना नाही, आराधना नाही, नवस नाही. आणि आमचा बुद्ध नवसाला पावत नाही म्हणून तर आमची माणसं बुद्धविहारात जात नाही. कारण बुद्ध नवसाला पावला असता तर बुद्धविहार मोठे करावे लागले असते. पण या जगातला कोणताच देव नवसाला पावत नाही. तो पावल कसा? देवालाच माणसाने निर्माण केले. आणि मग भगवान बुद्ध या 5 परिवर्तकांना आपला
धम्म उपदेश करतात. त्या धम्म उपदेशाचं नाव आहे विशुद्ध मार्ग. भगवान बुद्धाने आपल्या पहिल्या प्रवचनामध्ये विशुद्ध मार्ग सांगितला. काय आहे विशुद्ध मार्ग ते आपण पाहणार आहोत. मी माझ्या पोहोचेप्रमाणे आपल्यासमोर मांडणार आहे. विशुद्ध मार्ग म्हणजे मानवाचे निर्मळ जीवन शुद्ध करण्याचा मार्ग. विशुद्ध मार्ग म्हणजे सुखाचा ठेवा आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग. विशुद्ध मार्ग म्हणजे मनाला शुद्ध करण्याचा महान असा मार्ग, सदाचाराचा मार्ग. विशुद्ध मार्ग म्हणजे सद्गुणाचा मार्ग. विशुद्ध मार्ग म्हणजे माणसामध्ये सम्यक समन्वय साधण्याचा, मैत्री भावनेचा, करुणेचा आणि बंधुत्वाचा, न्यायाचा मार्ग. विशुद्ध मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग. भगवान बुद्धाने मोक्ष नाकारला. हिंदू धर्मामध्ये मोक्षाची कल्पना आहे. भगवान बुद्धाच्या धर्मात मोक्षाची कल्पना नाही. मोक्ष म्हणजे जन्म मरणातून आत्म्याला मुक्ती, त्याला म्हणतात मोक्ष. परंतु भगवान बुद्धांनी आत्माच नाकारला तर पुनर्जन्म कोणाचा? म्हणून भगवान बुद्धाने मोक्षाऐवजी निर्वाण, निर म्हणजे नाही आणि वाण म्हणजे तृष्णा, तृष्णा विरहित जीवन म्हणजे निर्वाण, दुःखातून मुक्ती म्हणजे निर्वाण. हा निर्वाणाचा मार्ग भगवान बुद्धाने जगाला दिला. ते म्हणतात, भिक्खूंनो, माझा हा मार्ग माणसाला सुखाकडे नेणार आहे, निर्वाणाकडे नेणार आहे, विकारातून मुक्त करणार आहे. ही शिकवण माणसाला आदर्श जीवन बनवण्याचा महान मार्ग आहे. हा महान मार्ग भगवान बुद्धाने आषाढी पौर्णिमेला आपल्या पहिल्या धम्मदेशनेमध्ये सांगितला. आणि त्या 5 परिवर्तकांना भगवान बुद्ध म्हणतात, या विशुद्ध मार्गामध्ये 3 भाग आहेत. या विशुद्ध मार्गामध्ये 3 भाग आहेत किंवा 3 पायऱ्या आहेत. पहिला भाग आहे पंचशील. पंचशील म्हणजे प्रत्येक मानवाची दैनंदिन आचारसंहिता. पंचशील म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचे 5 नियम. पंचशील म्हणजे आरती नव्हे, पंचशील म्हणजे प्रार्थना नव्हे, पंचशील म्हणजे आराधना नव्हे, पंचशील म्हणजे निर्मळ जीवन जगण्याच्या 5 प्रतिज्ञा, निर्धार, संकल्प, त्याला म्हणले पंचशील. भगवान बुद्ध म्हणतात, ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा असेल त्याने जीवनाची तत्वे म्हणून ही तत्वे पाळली पाहिजे. विशुद्ध मार्गाची ही शिकवण आहे. भगवान बुद्ध म्हणतात, माझ्या विशुद्ध मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक मानवाने या पंचशीलेचं पालन केलं तर त्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं दुःख येणार नाही आणि तो सुखी आणि सुखी होणार आहे. जगात पंचशील पहिल्यांदा भगवान बुद्धाने सांगितलं. मानाची पाता, वेदमणी, शिका, पदम, समाजम, एकच शील आहे. या शिलाचे 5 अर्थ होतात. हे शील मैत्री भावनेत मोडतं. खून, मारामारी, झगडा, हिंसा करू नका. जगा आणि जगू द्या. सर्व प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. म्हणून त्या प्राण्याप्रती मैत्री भावना जोडा हिंसाऐवजी. हे भगवान बुद्धाने सांगितलं. भगवान बुद्धाने या जगामध्ये पहिल्यांदा माणसाला अहिंसक विचारापासून, अहिंसक तत्वापासून मुक्त केलं. त्यामुळं माणसाच्या मनातला राग, द्वेष ही भावना नष्ट झाली.
राग, द्वेष, क्रोध अग्नी, या खऱ्या 3 अग्नी आहेत. त्या अग्नी आपल्याला नष्ट करायच्या असतील तर आपण पंचशिलेच्या पहिल्या शिलाचं पालन करावं. राग अग्नी, मोह अग्नी, या अग्नीमुळे मनुष्य आपल्या जीवनामध्ये वाईट कृत्य करतो. म्हणून या 3 अग्नीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. त्यासाठी अहिंसा तत्वाचं पालन केलं पाहिजे, मैत्री भावनेचं पालन केलं पाहिजे. एका मेहनत 2 तलवारी राहत नाहीत, तसं माणसाच्या मनात राग, द्वेष किंवा मैत्री, तुमच्या मनात मैत्री कधी जागृत होईल? जेव्हा तुमच्या मनातली राग द्वेषाची भावना नष्ट होईल, त्यावेळेला तुमच्या मनात मैत्रीचा झरा आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, विरचिलो, ज्याला चांगलं मनुष्य व्हायचं त्याने या 5 शिलाचं पालन केलं पाहिजे. भगवान बुद्धाने लहान असो किंवा मोठी असो चोरी, दुसऱ्याच्या धनाची चोरी न करणे. कारण चोरी करताना, दरोडे टाकताना, डाका टाकताना खून होतो, मारामारी होते, विनयभंग होतो, अत्याचार होतो. म्हणजे एका शिलाचं उल्लंघन करताना अनेक शिलाचं उल्लंघन होतं. इतका महान संदेश भगवान बुद्धाने या दुसऱ्या शिलामध्ये दिला. कामे सुमिच्छाचार भेद म्हणे शिका पदम समाधी. आपण सकाळी पेपरचं पान उघडलं, टीव्हीचं बटन चालू केलं की 5 अत्याचाराच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. 3 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केला जातो, तिला मारलं जातं, कापलं जातं, नदीत टाकलं जातं, कधी कधी तर म्हणतात कुकर मध्ये शिजवलं जातं. आपण बातम्या ऐकलेल्या. इतकं वाईट कृत्य घडतं. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, आपण संयमाने सदाचाराचं पालन केलं पाहिजे. भगवान बुद्ध एक वेळेला बसलेले आहेत आणि भलते आनंद भगवान बुद्धाला म्हणतात, तथागत, भिक्षूने स्त्रीकडे पाहू नये का? भिक्षूने स्त्रीला बोलू नये का? बोलावं तर कसं, पाहावं तर कसं? भगवान बुद्ध म्हणतात, आनंद, छान प्रश्न विचारला. भिक्षूने स्त्रीकडे जरूर पाहावं, जरूर बोलावं, पण अगदीच लहान असेल तर तिच्याकडे मुलीच्या नजरेने बघावं. आपल्या 4 वर्षाने मोठी असेल तर मोठ्या बहिणीच्या नजरेने बघावं, आणि तिच्यापेक्षा मोठी असेल तर आईच्या नजरेने बघावं. म्हणजे तुमची काम कृष्णा जागृत होणार नाही. हे जर प्रत्येक माणसाने आचरणात आणलं असतं तर या देशात कुठल्याही स्त्रीवरती अन्याय, अत्याचार झाला नसता. आणि म्हणून भगवान बुद्धाने त्या विशुद्ध मार्गामध्ये ही 3री कडी सांगितलेली आहे. 4थ्या कडीमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, आपली सम्यक वाणी ठेवा. शब्दामध्ये की ताकद आहे. शब्दाने होतात खून, मारामाऱ्या, शब्दाने होतात युद्ध, जाळपोळ, दंगल, आणि शब्दाने पेटतात घर, आणि शब्दाने मिळते शांती. इतकी शब्दात ताकद आहे. जसा एखादा सुटलेला बाण परत येत नाही, तसा सुटलेला शब्द परत येत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, नेहमी जपून बोला. या जगात शब्दाने क्रांती करणारा एकच मानव होऊन गेला, ते म्हणजे भगवान बुद्ध. कारण भगवान बुद्धाने या जगामध्ये शब्दाने क्रांती केली. त्यांच्या हातात नाही हत्यार, नाही जादूटोना, नाही मंत्र, फक्त शब्दाने क्रांती करणारे महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध आहे. आज देशाच्या, जगाच्या 150 देशामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आहे. साधी बात नव्हे. 150 देशामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आहे, कारण तो धम्म मानवतावादी धम्म आहे. या जगात कुणी देववाद सांगितला, कुणी दैववाद सांगितला, कुणी जातीवाद सांगितला, कुणी वर्गवाद सांगितला, कुणी वर्णवाद सांगितला, मात्र भगवान बुद्धाने मानवतावाद सांगितला. हे सर्वात महत्वाचं.
या जगात मानवतावाद फक्त भगवान बुद्धाने सांगितला. मानवतावाद म्हणजे मानवाच्या हितासुखाची विचारसरणी, त्याला म्हटलेलं आहे मानवतावाद. जगात मानवतावाद फक्त भगवान बुद्धाने सांगितला, कारण भगवान बुद्धाने माणसाला केंद्रबिंदू मानले. भगवान बुद्ध म्हणतात माझा धर्म माणसासाठी आहे, माणसाच्या हितासुखासाठी आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुष्याने. देवाचा आणि माणसाचं कल्याण करणारा माझा धर्म आहे. आणि शेवटी भगवान बुद्ध म्हणतात या पाचव्या मार्गातलं शेवटचं शील आहे ते म्हणजे मादक पदार्थाचं सेवन न करणे. का बरं भगवान बुद्धाने असं सांगितलं? इतर धर्मामध्ये साधू संत देव महात्मे तर सगळे दारू गांजा पिणारे होते. बघा आमच्या धर्मातच ही बंदी का? भगवान बुद्ध म्हणतात दारू पिणारा माणूस एका वेळेला खोटे बोलेल, मारामारी करेल, अत्याचार करेल, अन्याय करेल, हे सगळंच करतो. दारू न पिणारा माणूस एखाद्या वेळेला एखाद्या शिलाचं उल्लंघन करेल, पण दारू पिल्यानंतर हे सगळ्याच शिलाचं उल्लंघन तो मनुष्य करतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं. दारू हे व्यसन आहे. हजारो कुटुंब या व्यसनाने दुःखी आहे. परिवार दुःखी आहे, मुलं पत्नी हे सगळे या व्यसनामुळे दुःखी होतात. पण पुरुष मंडळी काय ऐकत नाही, बायकोच ऐकत नाही, आईच ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. शेवटी लिव्हर खराब होतो. डॉक्टर म्हणतो अरे तू 2 वर्षात पळतील, तुझा लिव्हर खराब झालाय, आता तरी दारू सोड. तो मरायचेच ना, मग कशाला दारू सोडायची? पुन्हा आणखी पेतो आणि 4 वर्ष अगदी 1 वर्षातच मरण पावतो. बायका पोरांचा विचार करत नाही, आई वडिलांचा विचार करत नाही, कोणाचाच विचार करत नाही. शेवटी जातो एकटा. दारूमुळे आपल्याकडून अपराध होतात, खून मारामारी चोरी अनेक प्रकारचे होतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणसाने या 5 शिलाचं पालन करावं. ही पंचशिले ही विशुद्ध मार्गातली पहिली पायरी आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्याकडे काही मोजमाप पाहिजे. लिक्विड पदार्थ मोजायचा असलं तर लिटर आहे, कपडा धागा मोजायचा असला तर मीटर आहे, नाही का? वजन मोजायचं असलं तर किलो आहे. तसं आपल्या जीवनाचं मोजमाप करण्यासाठी पंचशील हे पट्टी आहे. त्या पट्टीच्या पालीकडे अधिक नसावं आणि कमी नसावं, पंचशिलेप्रमाणेच आपलं जीवन व्यतीत करावं. हे जीवनाचं मूल्यमापन करण्याचं माप आहे पंचशील म्हणजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात या 5 शिलाचं पालन करणे म्हणजे आपण विशुद्ध मार्गाचं पालन केल्यासारखं आहे. माणसाच्या चांगल्या किंवा वाईट वृत्तीचे मोजमाप करण्याचा हा मापदंड आहे. पंचशील म्हणजे मुख्य माणुसकीची 5 तत्वे आहेत. आपल्या बऱ्या वाईट वर्तणुकीचं दर्शन घडवणारं पंचशील एक आरसा आहे. आम्ही संध्याकाळी घरी आल्यावर त्या आरशामध्ये बघा, त्यात पंचशिलेतल्या कुठल्या तत्वाचं आपल्याकडून पालन झालं नाही. आरशात बघा, नाही का? कुठल्या तत्वाचं पालन झालं नाही. पंचशील म्हणजे व्यक्तिगत जीवन स्वभाव करण्याचं एक साधन आहे. व्यक्तीने समाज तयार होतो, व्यक्तीने समाज तयार होतो. आणि म्हणून त्या समाजामध्ये शुद्ध जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे भगवान बुद्धाने दिलेला विशुद्ध मार्ग आहे. जगातील चांगल्या गोष्टीचा पाया आहे. अशा प्रकारे पंचशील ही विशुद्ध मार्गाची पहिली पायरी आहे.
भगवान बुद्धाने विशुद्ध मार्गातली दुसरी पायरी आपल्याला सांगितली आणि ती दुसरी पायरी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हे विशुद्ध मार्गाची दुसरी पायरी आहे. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे गोल्ड ऑफ वे, जीवनाचा सुवर्ण मार्ग. जीवनाचा सुवर्ण मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. या आर्य अष्टांगिक मार्गाला निर्वाणाचा मार्ग म्हणतात, दुःख मुक्तीचा मार्ग म्हणतात. या आर्य अष्टांगिक मार्गाला सहा विकारातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणतात. माणूस सहा विकारातून मुक्त झाला की तो दुःखातून मुक्त होतो. काय आहे सहा विकार? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर. हे सहा विकार आपल्यातील नष्ट झाले पाहिजे की तो माणूस शांत होतो. लोक त्याला संत म्हणतात, नाही का? जो शांत होतो त्याला काय म्हणतात? संत. संत वाहते गंगामाया, नाही का? तिच्यात उतळपणा नसतो का? तर ती शांत असते. तसं सहा विकारातून माणूस मुक्त झाला की तो शांत होतो. आपण साधू साधू म्हणतो ना, काय साधूचा अर्थ? साधू म्हणजे दाढीवाला का? साधू म्हणजे माळवाला का? साधू म्हणजे टिळावाला का? साधू या शब्दाचा अर्थ आहे साधू. काय म्हटलंय? सहा धू. आपल्यातील सहा विकार धू म्हणजे तू निर्मळ होशील. काम, क्रोध, लोभ, मोह, मद या सहा विकारातून मुक्त झाल्यानंतर मनुष्य शांत होतो, संत होतो. आणि म्हणून पंचशिलेच्या व्यक्तिगत विशुद्ध स्वभावाला मनुष्याच्या बाह्य जीवनाच्या हळूहळू सदाचारी किंवा सदाचरणाची जोड मिळाली पाहिजे व ती सदा सर्वदा वाढवत गेली पाहिजे. त्यामुळे मनुष्याचा आदर्श व्यक्तिमत्वात वाढ होते. त्याला म्हणतात ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे व्यक्तिमत्व विकास. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं राहणं याच्यामध्ये विकास झाला पाहिजे. तो लोकांना हवासा वाटला पाहिजे. समाजाचा मानबिंदू तो ठरतो. आणि या सदाचाराची 8 अंगे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. त्यातलं पहिलं अंग आहे म्हणजे सम्यक दृष्टी. अत्यंत महत्वाचं आहे. सम्यक दृष्टी म्हणजे अज्ञान नष्ट करण्याचा मार्ग. सम्यक दृष्टी म्हणजे निर्मळ शुद्ध विचारसरणी. माणूस म्हणतो ना त्याचा दृष्टिकोन चांगला नाही, म्हणून भगवान बुद्ध म्हणतात नेहमी आपली सम्यक दृष्टी ठेवा. सम्यक म्हणजे चांगली, निर्मळ, उच्च प्रकारची. तुमची दृष्टी सम्यक असेल तर तुमचे विचार सम्यक असतील. तुमची दृष्टी सम्यक असेल तर तुमचं कार्य सम्यक असेल. तुमचं कार्य सम्यक असेल, तुमचं जीवन सम्यक असेल. माणसाचं जीवन सुखाकडे आणि दुःखाकडे नेण्याचं काम मिथ्या दृष्टी करते. मिथ्या दृष्टीचा नाश करून सम्यक दृष्टी प्राप्त करणे म्हणजे स्वतः प्रकाशमान होणे. विवेक, सामंजस्य, सत्य, सारासार विचार आणि सद्विवेक बुद्धी म्हणजे जागरूक राहून विचार करणे याला सम्यक दृष्टी असे म्हणतात. जागृत राहून विचार करणे याला सम्यक दृष्टी म्हणतात. भगवान बुद्ध म्हणतात हा विशुद्ध मार्गातील पवित्र मार्ग आहे. विशुद्ध मार्गातलं दुसरं अंग आहे सम्यक संकल्प. तुम्ही सकाळी झोपेतून उठले की तुमचा संकल्प असला पाहिजे की आज कायेनं, वाचेनं, मनानं चांगलं कर्म करेन. 100 वेळा म्हणा, 100 वेळा म्हणा, म्हणजे तुम्हाला अकुशल कर्म करताना त्याची आठवण येईल.
म्हणून तुमचा सम्यक संकल्प असला पाहिजे. कायेनं वाचेनं आपली देह धोरणं चांगली असली पाहिजे, आपल्या आकांक्षा चांगल्या असल्या निर्मळ असले पाहिजेत. शूद्र उपद्रवी अयोग्य नसावी हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. भगवान बुद्धांना विशुद्ध मार्ग सांगताना आरती सांगितले नाही, प्रार्थना सांगितले नाही, आराधना सांगितले नाही, उपास सांगितलं नाही, नवस सांगितलं नाही, माझी पूजा करू नका हे सांगितलं. भगवान बुद्ध म्हणतात मी दिलेला मार्ग आहे, त्या मार्गाचा अनुसरण करा, हीच माझी पूजा आहे. तिसरे अंग आहे सम्यक वाचा. सम्यक वाचना म्हणजे निर्मळ वाणी. असत्य बोलू नये, निंदा करू नये, कठोर बोलू नये, शिवीगाळ करू नये, नेहमी रसाळ बोलावं. कारण भगवान बुद्धाच्या 10 गुणांपैकी 8 गुणांपैकी त्यांच्याकडे एक गुण होता, त्यांची वाणी माणसाला मोहून टाकत होती. 999 खून करणारा अंगुलीमाल याला भगवान बुद्धाने वाणीने जिंकलं. नगरवधू आम्रपाली त्याला भगवान बुद्धाने वाणीने जिंकलं. नालागिरी नावाचा हत्ती दारू पाजून देवदत्ताने त्यांच्यावर सोडला होता, पण भगवान बुद्धाने त्याला वाणीने जिंकलं. नालागिरी थांब म्हणतात, भगवान बुद्धाच्या समोर तो नालागिरी बसला आणि त्यांचे पाय चाटू लागला. कारण भगवान बुद्धाकडे अपार करुणा होती, म्हणून त्याला करुणा सागर तथागत भगवान बुद्ध म्हणतात. का? त्यांच्याकडे सागरासारखी करुणा होती. त्या करुणा भावनेने ते नालागिरी नावाच्या हत्तीला जिंकलं आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म या विशुद्ध मार्गामध्ये भगवान बुद्ध सांगतात की 4थं अंग आहे सम्यक कर्मांत. काया वाचा मनाने नेहमी शुद्ध कर्म करणे. भगवान बुद्ध म्हणतात चांगल्या कर्माची फळं चांगली असतात, वाईट कर्माची फळं वाईटच असतात. जसे एखादी बैलगाडी पुढे चाललेले आहे आणि त्या बैलाच्या पाठीमागे चाकं फिरतात, तसे आपल्या कर्माचे फळ आपल्या पाठीमागे फिरत असतात. संत कबीर म्हणतात नर करे करणी तो नरका नारायण बन जाए. नर करे करणी तो नरका नारायण बन जाए. भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या करणीने तुमच्या कर्माने तुम्ही शुद्ध आणि अशुद्ध ठरता. दारू पिला तर लोक दारुड्या म्हणतील, खून केला तर लोक खुनी म्हणतील, व्यभिचार केला तर लोक व्यभिचारी म्हणतील. म्हणजे जसं कार्य तसं फळ, हा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने माणसाकडून चांगलं कर्म घडावं म्हणून एक गाथा सांगितली. सब पापस्सा करणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतत् बुद्धां शासनं. भगवान बुद्ध म्हणतात सर्व पापापासून अलिप्त राहा, कुशल कर्माचा संग्रह करा. ते कुशल कर्म तुम्हाला तारणार आहे. आणि जर तुम्ही वाईट कर्म केलं तर त्या वाईट कर्माचे फळ इथेच भोगावे लागणार आहे. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येतेच कर आणि येतेच मर. स्वर्ग नाही आकाशात वर. स्वर्ग इथेच आहे आणि नरक इथेच आहे. तुम्ही ठरवायचंय तुमच्या जीवनाचा स्वर्ग करायचा की नरक करायचा. गेल्या वर्षी सुनीता विल्यम 9 महिने आकाशयानामध्ये फिरत होते, विमानच बिघडलं आणि आता 4 आपले लोक गेले, 20 दिवस तिकडे आहे. हे 19 तारखेला येणार आहे. पण चंद्रावर जाताना त्यांना स्वर्गाचा दरवाजा दिसला नाही, स्वर्गाची खिडकी दिसली नाही. कुठं आहे स्वर्ग? स्वर्ग ही काल्पनिक भरारी आहे. म्हणून भगवान बुद्धाने स्वर्ग नाकारला. मेल्यानंतर कोणी स्वर्गात जात नाही आणि कोणी नरकात जात नाही. स्वर्ग इथेच असतो आणि नरक इथेच असतो. म्हणून भगवान बुद्धाने नेहमी चांगलं कर्म करा. काही धर्मामध्ये तशी तरतूद आहे, हजारो पाप करण एक वेळेला नदीत गंगेत डुबकी मारा की पाप साफ. गंगेत आंघोळ केल्यामुळे पाप साफ होतं, म्हणून पापी लोक पुन्हा पुन्हा पाप करतात आणि पुन्हा पुन्हा साफ करतात. कालचं पाप आज साफ,
की पुन्हा पाप. भगवान बुद्ध म्हणतात कोणती गंगा, भागीरथी, कृष्णा तुमचं पाप साफ करत नाही तर केलेल्या पापाचे फळ तुम्हाला भोगावीच लागतात. म्हणून नेहमी चांगलं कर्म करा. हे भगवान बुद्धाने सांगितलं. या विशुद्ध मार्गामध्ये भगवान बुद्धाने दुसऱ्या अंगामध्ये सांगितलं की सम्यक आजीविका. जीवन जगण्यासाठी माणसाला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याची गरज असते आणि त्यासाठी धनाची गरज असते, पैशाची गरज असते. पण भगवान बुद्ध म्हणतात तुमची आजीविका सम्यक असावी. चांगल्या मेहनतीने कमाई करावी आणि त्या कमाईवरती, त्या धनावरती आपली उपजीविका करावी. याला म्हणतात सम्यक आजीविका. मग सम्यक आजीविकेमध्ये काय करावं? दारू विकल्यावरही पैसे मिळतात, दूध विकल्यावरही पैसे मिळतात, फुलं विकल्यावरही पैसे मिळतात. म्हणून दारू विकावी का? भगवान बुद्ध म्हणतात विषाचा व्यापार करू नका, दारूचा व्यापार करू नका, गुटख्याचा व्यापार करू नका, धारदार हत्याराचा व्यापार करू नका, मांसाचा व्यापार करू नका आणि प्राण्याचा व्यापार करू नका. कारण ते सम्यक आजीविका नाही. हे विशुद्ध मार्गातलं अत्यंत महत्वाचं अंग आहे. आपल्या मनात वाईट विचार आले नाहीत तर आपल्याकडून असे वाईट व्यापार येणार नाही. पण आम्हाला हवं असते, आम्हाला तृष्णा असते आणि तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. आमच्या वामन दादा एका गीतात म्हणतात ना शोध कुणाचा उसना, दुःखाचे कारण तृष्णा. दुःखाचं कारण तृष्णा आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने तृष्णामुक्त जीवन म्हणजे धर्म. पुढे भगवान बुद्धाने सांगितले की सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजे काय? कसरत करायला सांगितले का भगवान बुद्धाने? सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनात जे चांगले विचार आहेत त्याचा सांभाळ करणे, आपल्या मनात जे वाईट विचार आले नाही त्यांना येऊ न देणे. हो, आपल्या मनात आपल्या जे चांगले विचार नाही त्यांना मिळवणे आणि आपल्या जे चांगले विचार आहेत त्याचा सांभाळ करणे, याला म्हणतात सम्यक व्यायाम. हे भगवान बुद्धाने सांगितलं. सम्यक स्मृती. स्मृती म्हणजे जागृतपणा. भगवान बुद्ध म्हणतात बोलताना, चालताना, कार्य करताना नेहमी जागृत राहून बोला, जागृत राहून कार्य करा. आपण बोलतोय त्यामुळे कोणाचा अपमान होईल का? आपण बोलतोय त्यामुळे दोघांत भांडणं होतील का? आपल्यामुळं कोणाचं मन दुखेल का? म्हणून नेहमी जागृत राहा. बोलताना, चालताना, कार्य करताना नेहमी जागृत राहा. विषय फार मोठा आहे विशुद्ध मार्ग, पण थोडक्यात आपल्याला ऐकायचं आहे. आणि या विशुद्ध मार्गातलं दुसऱ्या अंगातलं 8वं अंग आहे म्हणजे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे निर्मळ चित्त करणे, चित्ताला शुद्ध करणे म्हणजे सम्यक समाधी. चित्त शुद्ध ठेवून मार्गक्रमण करणे. यामध्ये अडथळे येत असताना आपण त्यावर विचार करावा. आपला धर्म हा विचार धर्म आहे, आपला धर्म हा आचार धर्म आहे आणि आपला धर्म हा उच्चार धर्म आहे. म्हणून आपलं आचरण योग्य ठेवण्यासाठी जीवनाची बंधने म्हणजे लोभ, मोह, द्वेष, आळस, संशय दूर करून मनाची एकाग्रता साधणे म्हणजे सम्यक समाधी. हे भगवान बुद्धांनी या दुसऱ्या अंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरं अंग आहे म्हणजे दशपारमिता. अत्यंत महत्वाचं या विशुद्ध मार्गातलं तिसरी पायरी म्हणजे दशपारमिता. दशपारमिताला भगवान बुद्धांनी शील मार्ग म्हणलेला आहे, सदा सद्गुणाचा मार्ग म्हटलेला आहे. आणि हा दशपारमिता 10 भागामध्ये विभागलेला आहे. बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी या 10 पारमिता पार कराव्या लागतात, तेव्हा बोधिसत्व बुद्ध होतो. एक एक पायरी पार करून त्याला 10
पारमिता पार कराव्या लागतात, दास तीर्थांतर करावं लागतात, तेव्हा तो सम्यक संबुद्ध होतो. आणि म्हणून पहिली पायरी आहे शील. शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे मनाचा कल असणे, चांगल्या गोष्टी करण्याकडे मनाचा कल असणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे, त्याची लाज वाटणे, वाईट गोष्टी करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील हा धम्माचा आरंभ आहे. शील धम्माचे नाव आहे. सागरातून पार करण्यासाठी शील ही धम्माची नाव आहे. या नावेतून सुरक्षित माणूस पहिल्या तीरावरती जातो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात शील अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी पायरी आहे दान पारमिता. माणसाने आपल्या जीवनामध्ये दान करावं. मेल्यानंतर काय संगती घेऊन जायचं? करोडो रुपये बँकेत असतात, बंगला असतो, गाडी असते, ओझभर सोनं असतं, पण मेल्यानंतर आपल्या आंघोळ बंगल्याच्या बाहेरच असते, नाही का? बायकोच्या अंगावर 25 तोळं सोनं असतं. बायका धावत जातात मंगळसूत्र तोडायला. का? तर नवऱ्याच्या तोंडात मणी घाला. ते रडताना म्हणते एकच मणी घाला, बाकीचा खाली पडतील सांभाळून ठेवा. घाल ना बाई, तुझ्या नवऱ्याच आहे ना. ती काय म्हणते एकच मणी घाला. सूट बूट कोट घालणारा बाप जाताना 5.5 मीटर मांजर 500 कापड अंगावरती असतात. एसीच्या गाडीत फिरणारा बाप 4 बांबवर चौकाच्या खांद्यावरतीच जातो. काय नेतो आपण संगती? म्हणून जिवंत असताना दान करा. त्या दानामुळे धर्म वाढतो, दानामुळे चळवळ वाढते, दानामुळे चांगलं कृत्य घडतं, चांगलं कर्म घडतं. कोणाचं ऑपरेशन, कोणाची शाळा, कोणाची अडचण आपल्या दानामुळे दूर होते. त्या धम्मदान आलं, वस्त्रदान आलं, रक्तदान आलं, अन्नदान आलं, आर्थिक दान आलं. तुम्ही दान नाही दिलं तर चळवळ पुढे वाढणार नाही. अरे बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला इतकं दिलंय, तिथे सरणार नाही. नाहीतर बाबासाहेब आंबेडकर नसते तर जनावरांच्या पलीकडे आमचं जीवन असतं. पण आज बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे दान दिले, त्या दानामुळे आज आम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर होतोय. ओझं होईपर्यंत दागिने अंगावर घालतोय. ही सारी पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. त्यांनी आपलं जीवनच या समाजासाठी दान केलं होतं. त्यांच्या दानामुळे आज आम्ही सुखी आहोत. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात दान करा, त्याला दान पारमिता म्हणतात. दानामुळे सत्कर्म घडते, धार्मिक सामाजिक कामाला मदत मिळते. दान देताना उपकाराची भावना तुमच्या मनात नसावी. दान देताना स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून दान देऊ नका. दानामध्ये दयेची भावना नसावी. दयेमध्ये उपकार असतो. दान देताना दानंद दहंतो सदाय शिलंग रकंतु संपदा भावना धीरता होतो गजंतु देवता दका. या भावनेने दान द्यावं. भगवान बुद्धाने या विशुद्ध मार्गामध्ये तिसरी पायरी सांगितली, ते म्हणजे उपेक्षा. भगवान बुद्ध म्हणतात फलप्राप्तीने विचलित होऊ नका. निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करीत राहा. दुसऱ्याच्या कामात अडथळा आणू नका. एखाद्याला त्याच्या हक्कापासून दूर ठेवू नका. त्याला त्याच्या हक्कापासून दूर ठेवलं तर ती उपेक्षा ठरते. आणि म्हणून ही उपेक्षा दूर करा. आपल्या जीवनाला उपेक्षा पारमिता ही संतुलित ठेवते. निष्कर्म पारमिता म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे. स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करणे म्हणजे नैष्कर्म्य पारमिता. दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता दान करणे, अर्पण करणे, बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्य करणे, दुसऱ्याच्या हितासाठी दुःख सहन करणे. बाबासाहेबांनी किती अपमान सहन केले.
मातारामाईची 4 मुलं मातीत गेली, पण त्यांनी बाबासाहेबांना कधी अडवलं नाही. किती दुःख सहन केलं. बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसून शाळा शिकावी लागली. महाराचा पोरगा म्हणून न्हावी त्याचे केस कापत नव्हता. पाणी वरून वाढलं जायचं. किती त्रास सहन केला. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, दुसऱ्याच्या सुखासाठी आपण दुःख, त्याग, अपमान सहन करा, परंतु दुसऱ्याच्या हितासाठी जगा. याला म्हणतात उपेक्षा पारमिता. या विशुद्ध मार्गामध्ये तिसरी पायरी आहे ती म्हणजे उत्साह. त्याला वीर्य पारमिता म्हणतात. वीर्य पारमिता म्हणजे आळस न करता कार्य करणे. आज पाऊसच आहे, आज लय गडगडत आहे, कसं जायचं, गाड्या चालू असतील का? ज्याने सगळं सोडलं ते चैतन्यात आले ना, पण लय पाऊस आहे म्हणले ते घरी राहिले. जे घरी राहिले ते हे ज्ञानापासून दूर राहिले. रात्र आहे, ऊन आहे, पाऊस आहे. अरे पाऊस पावसाचं काम करेल, निसर्ग निसर्गाचं काम करेल, आम्ही आमचं काम करावं. याला म्हणतात वीर्य पारमिता. शांती पारमिता म्हणजे क्षमाचिंता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे म्हणजे शांती पारमिता. भगवान बुद्ध म्हणतात, वैराने वैर क्षमत नाही. एकाने आर्य म्हणला तो दुसरा कार्य म्हणतो, एकाने एक शिवी दिली तर दोन देतो. पण त्याने एक शिवी दिली तुम्ही हात जोडले तो दुसरी शिवी देणार आहे का? नाही. माणसाला प्रेमाने शांतने जिका. नाही वेरे न वेराने समान दत्त पुढच्या धन अवेरण्याच समंती हेच धम्म सनातन. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, नेहमी मैत्री भावनेने माणसं जोडा, करुणा भावनेने माणसं जोडा आणि शांती पारमितेचं पालन करा. त्याला म्हणतात शांती. वैर भाव सोडून जीवन जगा. सत्य पारमिता. कधी सत्यापासून दूर जाऊ नका. सत्य बोलू नका. तुमचं भाषण सत्य असलं पाहिजे, तुमचं प्रवचन सत्य असले पाहिजे, तुमची वाणी सत्य असली पाहिजे. त्याला म्हणतात सभ्य वाणी. निंदा, चाहडी, चुगली करू नका. याला सत्य पारमिता म्हणतात. आम्हाला फार वाईट सवय असते. एखादा माणूस सूट बूट कोट घालून चालला काय स्वतःला बाबासाहेब म्हणतो. 2-4 बायका एका जागी बसलेल्या असतात. एखादी बाई दागिने अंगावरती घालून चालते. बायांची सवय असते दागिने वर टाकून चालायची, लोकांनी बघावे. त्या 4 बायकातली एक म्हणते, काय स्वतःला सावकाने समजते, आम्हाला काय दागिने वर टाकूनच चालली. ते परत आले, ह्या दोघींनी उठून जातात. त्यातली एक म्हणते, अगं तू बाजारात जाताना ती शांताबाई काय म्हणले तुला माहिती आहे का? काय लय स्वतःला सावकारीने समजते, दागिने वर टाकून चलते. ती जाते आणि धरते तिचे केस आणि म्हणते, कागद काय तुझ्या नवऱ्याने मला दागिने केले. झाला दोघीचा झगडा. म्हणजे एकीने निंदा केली आणि दुसरीने चाहडी केली, म्हणून या दोघीची भांडणं लागली. कशामुळे? चाहडी केल्यामुळे. आणि म्हणून नेहमी सत्य आपल्या जीवनामध्ये आचरणात आणा. कोणाच्या चाट्या चुगल्या लावून आपल्याला काही बोनस मिळणार आहे का? काही पगार मिळणार आहे का? जो तो आपल्या कर्माने म्हणणार आहे. बघा ना, तुमची सून तिकडे कोणा संगीत बोलत होती, तुझ्या बापाचं काय झालं तिला सासूला सांगाय काय गरज आहे का? जो तो आपल्या कर्माचे फळ भोगेल. आणि शेवटी अधिष्ठान पारमिता. 10 मिनिटात आपल्याला विषय संपवायचा आहे आपल्या वेळेप्रमाणे. विषय किती मोठा असला तरी प्रवचन करायच्या हातात आहे, संपवायचं की नाही संपवायचं. त्यांचे प्रवचन आचारसंहिता सांगतात आणि तेच पाळत नाही. मी तसं करणार नाही. अधिष्ठान पारमिता म्हणजे ध्येय गाठण्याच्या निश्चयापासून विचलित न होणे. बाबासाहेबांनी घोषणा केली होती, मी 14 तळ्याचं पाणी पिणार म्हणजे पिणार. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी धर्मांतर करणार म्हणजे करणार. केलं त्याने धर्मांतर. मी हिंदू धर्मात जन्माला आलो मात्र हिंदू धर्मात मरणार नाही ही बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली आणि त्यावरती आदर राहिले. याला म्हणतात अधिष्ठान पारमिता.
तुम्ही आपल्या ठरलेल्या अधिष्ठानावरती आढळ राहा, याला म्हणतात अधिष्ठान पारमिता. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने प्रतिज्ञा केली, माझं रक्त आटलं तरी चालेल, माझं मौज गळालं तरी चालेल, माझे हाडं ढिसळ झाले तरी चालेल, परंतु मी आता ज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या इथून उठणार नाही. यावरती ते ठाम राहिले, याला म्हणतात अधिष्ठान पारमिता. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात या विशुद्ध मार्गामध्ये या अधिष्ठान पारमिता अत्यंत महत्वाच्या आहे. नवी पारमिता आहे करुणा. करुणा म्हणजे दयाशीलता. करुणा म्हणजे एक दुसऱ्याबद्दल कळवळा, आपुलकीची भावना म्हणजे करुणा. भगवान बुद्धाने प्रज्ञा, शील आणि करुणा हे 3 तत्व जगाला दिलेले आहेत. त्याचं आपण प्रत्येकाने पालन करावं, तरच माणसामध्ये समन्वय, तरच माणसामध्ये मैत्री भावना, तरच माणसामध्ये बंधुत्वाची भावना राहील. आणि शेवटी आहे मैत्री पारमिता. भगवान बुद्ध म्हणतात जो सर्वांशी मैत्रीने वागतो त्याला कोणीही शत्रू नसतो. तो इहलोकी आणि परलोकी सुखाने जीवन जगतो, त्याला म्हणतात मैत्री भावना. भगवान बुद्ध म्हणतात तुमची मैत्री हवेप्रमाणे वाहती राहावी, गंगेप्रमाणे खोल राहावी आणि पाण्याप्रमाणे निर्मळ असावी. तुमच्या मैत्रीमध्ये स्वार्थ नसावा. स्वार्थासाठी मैत्री करू नका. तो श्रीमंत आहे, मला काही पैसे देईल, तो श्रीमंत आहे, मला काही मदत करेल, यासाठी मैत्री करू नका. मैत्री ही निर्मळ असावी, स्वार्थासाठी नसावी, त्यामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थाचा लवलेश नसावा, त्याला म्हणतात मैत्री भावना. आपण हाती घेतलेलं कार्य हे मैत्री भावनेने हसत खेळत करावं आणि म्हणून आपण या मैत्री भावनेने आपलं जीवन जगावं. यासाठी भगवान बुद्ध म्हणतात आपल्या मैत्रीला निर्मळ ठेवा. सहजासहजी तुमच्या मैत्रीला धक्का पोहोचणार नाही. आपल्या मैत्रीचा प्रवाह अखंड चालू ठेवा. प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्याचे नाव आहे 10 पारमिता. या 10 पारमिताला शील मार्ग म्हणतात, पूर्णत्वाच्या अवस्था म्हणतात. विशुद्धी मार्गातील 10 पारमिता आहे, महत्वाचा अंग आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध वर सांगितलेल्या शीलाचार, सदाचार आणि सद्गुणाचार या 3 मार्गाशिवाय विशुद्ध मार्ग पूर्ण अवगत होणार नाही. विशुद्ध मार्ग अवगत करण्यासाठी सर्व अर्थाने बौद्ध धर्माचा तो एक सर्वोत्तम मध्यम जीवन मार्ग आहे. बौद्ध धर्माचं ते अधिष्ठान आहे. विशुद्ध मार्गानेच आपल्या जीवनाला विशुद्धी लाभते. सत्य, निर्मळता लाभते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात माझ्या धर्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आहे. आणि अशा या दोन्हीचा अंतर्भाव आहे. धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग, धम्म म्हणजे सदाचार, धम्म म्हणजे शिलाचार, धम्म म्हणजे माणसाने माणसाची माणुसकीच्या सौजन्याने वागण्याची आचारसंहिता म्हणजे धम्म. आता हा विशुद्ध मार्ग भगवान बुद्धाने इसवी सन पूर्व 528 ला सारनाथ येथे 5 परिवर्तकांना दिला आणि आपलं पहिलं धम्मचक्र फिरवलं. त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात. भगवान बुद्धाने 5 लोकांना ते प्रवचन दिलं आणि धम्मचक्र फिरवलं. जगामध्ये एकंदर 3 धम्मचक्र प्रवर्तन दिन झाले. इसवी सन पूर्व 528 ला भगवान बुद्धाने फिरवलेलं सारनाथ मध्ये धम्मचक्र त्यांना 5च लोक मिळाले पहिल्या दिवशी. नंतर 5 आले, नंतर 50 आले, जसे एकंदर 60 भिक्षू आले आणि मग भिक्षू संघाची स्थापना केली. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर त्याने दुसरं धम्मचक्र फिरवलं
त्यांनी एका वेळेला 84,000 लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि धम्मचक्र फिरवलं. आणि तिसरं धम्मचक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली दसऱ्याच्या दिवशी फिरवलं. एका वेळेला 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तिसरं धम्मचक्र फिरवलं. असं धर्मांतर, अशी धम्मदीक्षा कुठे आणि कधीच झाली नाही. या पवित्र कार्याने आपल्या सर्वांचं जीवन सुखी हो. आपण या ठिकाणी आला. मी माझ्या पोहोचीप्रमाणे भगवान बुद्धाचा विशुद्ध मार्ग आपल्यासमोर मांडला. काही मुलीम असतील तर आपण वाचा, ऐका आणि पुन्हा त्या दुरुस्त करा. अशा तऱ्हेच्या अपेक्षा करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. 2 मिनिटं सर्वांनी हात जोडा. सबे देवो विभजन्तु सब रोगो विनाशतु महते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायुको भव. इचितं पतितं तुय्यं कित्वमेव समेजतु सबे पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दो मनोरसो यथा अय्यरोग संपत्ति सग संपत्ति वेत ततो निपान संपत्ति इमिनाते समीजतु. सुखी हो, कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम. नमो बुद्धाय. Gacchami